Hello everyone, welcome to RV Sir's English. So students, in this video we are seeing 9th standard English lesson A Synopsis The Swiss Family Robinson. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण द स्विस फॅमिली रॉबिन्सन अ सिनॉप्सिस हा लेसन बघत आहोत. सिनॉप्सिस म्हणजे काय तर अ शॉर्ट समरी. द स्विस फॅमिली रॉबिन्सन या बुकची थोडीशी शॉर्ट समरी आपल्याला या लेसनमधून दिलेली आहे. लेट्स गेट स्टार्टेड. The Swiss Family Robinson is a well-known adventure novel and people of many countries have enjoyed for more than 200 years. तर मित्रांनो, द स्विस फॅमिली रॉबिन्सन ही एक वेल नोन म्हणजे फेमस अँड ॲडव्हेंचर नॉवेल म्हणजे एक साहस कथा आहे. दॅट पीपल ऑफ मेनी कंट्रीज हॅव एन्जॉयड फॉर मोर दॅन 200 इयर्स. बऱ्याच देशांमधील लोकांनी 200 वर्षापेक्षा अधिक काळापासून या नॉवेलचा आस्वाद घेतलेला आहे. इट हॅज ऑल्सो बीन मेड इंटू ग्राफिक नॉवेल्स अँड फिल्म्स. शिवाय या नॉवेलचं रूपांतर हे ग्राफिक नॉवेल आणि फिल्म्स म्हणजे सिनेमामध्ये सुद्धा करण्यात आलेलं आहे. द नॉवेल रिटन बाय द स्विस क्लर्जीमॅन जॉन डेव्हिड व्यास इज नॉट जस्ट अन ॲडव्हेंचर. तर ही नॉवेल जी लिहिलेली आहे स्विस क्लर्जीमॅन मीन्स पाद्री ज्याला आपण म्हणतो, जे चर्चचे पुजारी असतात. तर एक स्विस क्लर्जीमॅन ज्यांचं नाव होतं जॉन डेव्हिड व्यास यांनी लिहिलेली ही नॉवेल आहे. इट जस्ट नॉट अन ॲडव्हेंचर. तर फक्त ॲडव्हेंचर नाही, म्हणजे फक्त साहसकथा नाही, तर इट एम्स ॲट टीचिंग यंग पीपल व्हॅल्यूज लाईक सेल्फ रिलायन्स, डिटर्मिनेशन, लव फॉर युअर फॅमिली, कॉपरेशन अँड प्रुडंट यूज ऑफ रिसोर्सेस. तर याशिवाय ही नॉवेल आपल्याला शिकवते, यंग पीपल म्हणजे जे तरुण आहेत त्यांना शिकवते व्हॅल्यूज, जसं की सेल्फ रिलायन्स म्हणजे आत्मनिर्भरता, डिटर्मिनेशन म्हणजे समर्पण भाव, लव फॉर युअर फॅमिली म्हणजे तुमच्या फॅमिलीविषयी असणारं प्रेम, कॉपरेशन म्हणजे सहकार्य, आणि प्रुडंट यूज ऑफ रिसोर्सेस म्हणजे जे रिसोर्सेस आपल्याकडे आहे त्याचा योग्य वापर. हे सर्व ज्ञान, हे सर्व शिक्षण ही नॉवेल आपल्याला देते. इट ऑल्सो हॅज गुड लेसन्स रिलेव्हंट इन नॅचरल सायन्स, गुड हजबेंड्री अँड इवन मॅथमॅटिक्स. त्याशिवाय यामध्ये चांगले लेसन्स आहेत नॅचरल सायन्सेसचे, गुड हजबेंड्री मीन्स ॲनिमल्सशी रिलेटेड जेही शास्त्र असते, ॲनिमल्सला कशाप्रकारे पाळलं पाहिजे वगैरे, तर त्याबद्दल, आणि इवन मॅथमॅटिक्सचंही चांगलं ज्ञान ही नॉवेल आपल्याला देते. सम एलिमेंट्स ऑफ द नॉवेल डू स्ट्रेच रियालिटी टू अ सर्टन एक्सटेंट, बट वी मस्ट कन्सिडर दॅट इट इज अ वर्क ऑफ फिक्शन अँड नॉट अ फॅक्ट फाईल. नॉवेलमधील काही एलिमेंट्स असे आहेत, काही भाग असा आहे डू स्ट्रेच रियालिटी टू सर्टन एक्सटेंट, जो थोडासा वाढवून चढवून दाखवलेला आहे, म्हणजे रियालिटीला ताणलेलं, त्याच्यामध्ये स्ट्रेच केलेलं आहे. बट वी मस्ट कन्सिडर दॅट इट इज अ वर्क ऑफ फिक्शन नॉट अ फॅक्ट फाईल. आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे एक वर्क ऑफ फिक्शन आहे, म्हणजे काल्पनिक कथा आहे, नॉट अ फॅक्ट फाईल. तर एक सत्यावर आधारित कथा नसून काल्पनिक कथा आहे, त्यामुळे एवढं तेवढं त्याच्यामध्ये चालते. गिवन बिलो इज अ सिनॉप्सिस अँड आउटलाईन ऑफ इट्स बेसिक स्टोरी. खाली दिलेली आहे एक सायनॉप्सिस म्हणजे आउटलाईन ऑफ इट्स बेसिक स्टोरी. जी बेसिक स्टोरी आहे त्याची छोटी आउटलाईन आपल्याला इथं दिलेली आहे. विलियम, एलिझाबेथ अँड देअर चिल्ड्रन हॅड बीन ट्रॅव्हलिंग इन अ शिप वेन द शिप वॉज कॉट इन अ ग्रेट स्टॉर्म. विलियम, एलिझाबेथ आणि त्यांचे मुलं हे एका शिपमध्ये ट्रॅव्हल करत होते तेव्हा त्यांची शिप एका मोठ्या स्टॉर्म म्हणजे वादळामध्ये अडकली. द अदर पॅसेंजर्स इव्हॅक्युएटेड विदाउट दॅम. बाकी पॅसेंजर्स त्यांना सोडून निघून गेले. विलियम अँड हिज फॅमिली इन्क्लुडिंग द यंग चिल्ड्रन फ्रेज, अर्नेस्ट, जॅक अँड फ्रान्स वेअर लेफ्ट टू सर्वाईव्ह अलोन. पण विलियम आणि त्यांची फॅमिली, ज्यात त्यांचे 4 मुलं होते, फ्रेज, अर्नेस्ट, जॅक अँड फ्रान्स, ह्यांना तिथे मरण्यासाठी त्या लोकांनी सोडून दिलं आणि बाकी लोक निघून गेले. दे वेदर्ड द ग्रेट स्टॉर्म वेटिंग इन द शिप्स होल्ड. त्यांनी कसं तरी शिपच्या होल्डमध्ये, होल्ड म्हणजे अशी जागा जिथे शिपमधील जे मटेरियल, सामान वगैरे असते ते ठेवले जाते, तिथे लपून त्यांनी कसं तरी त्या स्टॉर्मला, त्या वादळाला सहन केलं, म्हणजे स्वतःचा जीव वाचवला. द शिप सर्वाइव्ड द नाईट अँड द फॅमिली फाउंड दॅमसेल्फ विदिन अ साईट ऑफ अ ट्रॉपिकल डिझर्ट आयलंड. त्या रात्री ती जी शिप होती ती सर्वाइव्ड म्हणजे ती वाचली, आणि दुसऱ्या दिवशी जी फॅमिली होती ते एका ट्रॉपिकल डेझर्ट आयलँडच्या एका बेटाच्या अगदी जवळ असलेले त्यांना दिसले. The next morning they decided to get to the island they could see beyond the reef. तर जो आयलँड, रीफ म्हणजे काय तर खडकांच्या पलीकडे दिसत असलेला जो आयलँड होता त्यावर जाण्याचं दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी ठरवलं.
With much effort, they constructed a vessel out of tubs. मग खूप मेहनत करून त्यांनी टब्स म्हणजे जे टब असतात त्या टब्सची एक वेसल म्हणजे एक छोटीशी जहाज बनवली. आफ्टर दे फिल्ड द टब विथ फूड अँड अम्युनिशन अँड ऑल अदर आर्टिकल्स ऑफ व्हॅल्यू दे कुड सेफली कॅरी, दे रोड टुवर्ड्स द आयलँड. त्यानंतर त्यांनी त्या टबमध्ये फूड आणि अम्युनेशन भरलं म्हणजे जे त्यांच्याकडे तिथं नेऊ शकत होते आणि इतर व्हॅल्युएबल वस्तू ज्या ते कॅरी करू शकत होते त्या सर्व त्यांनी त्या जहाजामध्ये छोट्या भरल्या आणि ते रोड म्हणजे वल्हवत तिकडे आयलँडकडे गेले. 2 dogs फ्रॉम शिप नेम टर्क अँड जुनो स्वॅम बिसाइड देम. त्यांच्यासोबत 2 कुत्रेसुद्धा होते ज्यांचं नाव होतं टर्क अँड जुनो. ते पण पोहत पोहत त्यांच्यासोबत गेले. द शिप्स कार्गो ऑफ लाईफस्टॉक, गन्स अँड पावडर, कार्पेंट्री टूल्स, बुक्स, अ डिसेंबल पिनॅस अँड प्रोव्हिजन्स हॅड ऑल्सो सर्वाइव्ह. आता शिपमधील काही गोष्टी होत्या जसं की लाईफस्टॉक होता. लाईफस्टॉक म्हणजे काय तर त्याच्यामध्ये बरेच असे पाळीव प्राणी होते. गन्स होत्या, गन पावडर होती, कार्पेंट्री टूल्स होते सुतारकामाचे, बुक्स होत्या, एक डिसेंबल पिनॅस म्हणजे एक डिसेंबल अशी छोटी जहाज होती, होडी होती आणि प्रोव्हिजन्स होते काही जे वाचलेले होते ते सुद्धा ते लोक आपल्यासोबत कॅरी करून बेटावर घेऊन गेले. ओव्हर द नेक्स्ट फ्यू डेज विलियम अटॅच्ड द फ्लोटेबल ओल्ड केक्स टू वन अनदर अँड बिल्ड अ बो दॅट कर्व्ड अराउंड देम. पुढच्या काही दिवसांमध्ये जे फादर होते विलियम त्यांनी जुने जे ओल्ड केक्स होते त्यांना एकमेकांसोबत अटॅच केलं आणि एक बो बनवली त्याची. द फॅमिली हॅड लँडेड सक्सेसफुली ऑन द आयलँड. आणि अशा प्रकारे फॅमिली जी होती सक्सेसफुली आयलँडवर पोचली. दे सेट अप अ टेंट अँड सॉफ्टन द फ्लोअर विथ आर्मलोड्स ऑफ ग्रास. दे कट अँड स्प्रेड टू सर्व ॲज देअर बेड. मग जसे ते आयलँडवर पोहोचले त्यांनी तिथे एक टेंट सेटअप केला, एक तंबू उभारला, जमिनीला स्वच्छ केलं आणि तिथे ग्रास म्हणजे गवत, वाळलेलं गवत टाकून त्यापासून त्यांनी बेड बनवले. दे केम टू अ ग्रोव ऑफ ट्रीज. त्यानंतर ते झाडांच्या वनांमध्ये आले. वन ट्री ग्रीव व्हॉट लुक लाईक गोट्स ऑन इट्स ट्रंक. तर एक झाड त्यांना असं दिसलं की त्याच्या खोडाला भोपळ्यासारखं काहीतरी फळ लागलेलं आहे. ट्रंक म्हणजे खोड. द फादर टोल्ड फ्रीज द गोड वुड मेक एक्सलंट बोल्स अँड स्पून्स अँड दे कट दॅम इन टू व्हेरियस युटेन्सिल्स. फादरनी फ्रीजला सांगितलं की या गोट्सपासून ते एक्सलंट बोल्स आणि स्पून्स म्हणजे वाट्या आणि चमचे बनवू शकतात आणि अशा प्रकारे त्यांनी त्या झाडाच्या फळापासून वेगवेगळे युटेन्सिल्स म्हणजे भांडी बनवली. आफ्टर सम डेज एलिझाबेथ इन्फॉर्म्ड विलियम दॅट शी वॉन्टेड द फॅमिली टू मूव्ह टू अ सेफर प्लेस. काही दिवसानंतर एलिझाबेथ जी मदर होती तिने विल्यमला आपल्या हस्बंडला सांगितलं की तिची इच्छा आहे की फॅमिलीने आता एखाद्या सेफ जागेवर गेलं पाहिजे. देअर करंट कॅम्प वॉज नॉट ओनली एक्सपोज्ड बट ऑल्सो व्हेरी ड्राय अँड हॉट. त्यांचा सध्याचा कॅम्प हा फक्त एक्सपोज्ड म्हणजे उघडाच नव्हता तर खूप ड्राय आणि हॉटसुद्धा होता. इफ दे बिल्ड अ हाऊस अप इन वन ऑफ द लार्ज ट्रीज दे वुड बी सेफ फ्रॉम जॅकल्स. तिने सजेस्ट केलं असं की जर त्यांनी एखाद्या मोठ्या झाडावर आपलं घर बांधलं म्हणजे ट्री हाऊस बांधलं तर ते जॅकल्सपासून सुद्धा सुरक्षित राहतील. जॅकल्स म्हणजे कोल्ह्यांपासून सुद्धा ते आपला बचाव करू शकतील. शी डिस्क्राईब्ड अ परफेक्ट ट्री फॉर द प्रोजेक्ट. तिने मग या प्रोजेक्टसाठी नवीन घर बांधायसाठी एक परफेक्ट ट्री डिस्क्राईब केला. वन हुज ट्रंक वॉज नियरली 40 feet इन डायमीटर. त्याची ट्रंक ज्याचं खोड जवळपास 40 मीटर डायमीटर, त्याची डायमीटर 40 मीटर एवढी मोठी होती. द ब्रांचेस वेअर व्हेरी लॉंग अँड एक्सटेंडेड स्ट्रेट्स आउट ऑफ द ट्रंक. त्याचे ब्रांचेससुद्धा खूप मोठ्या मोठ्या होत्या आणि स्ट्रेट त्या खोडामधून बाहेर पडलेल्या होत्या. मेकिंग देम परफेक्ट प्लॅटफॉर्म फॉर द स्ट्रक्चर. अशा प्रकारे त्यांच्या स्ट्रक्चरसाठी तो एक परफेक्ट प्लॅटफॉर्म होता. लॅटर वेन डिटरमायनिंग द हाईट ऑफ द लोएस्ट ब्रांचेस द फादर टॉट द बॉयज जिओमेट्री. त्यानंतर जेव्हा त्यांनी प्रत्यक्ष काम चालू केलं तेव्हा सगळ्यात खालची ब्रांच जी होती तिला मोजण्यासाठी त्याचे जे फादर होते त्या मुलांचे त्यांनी म्हणजे विल्यमनी मुलांना जिओमेट्री शिकवली. हाऊ टू यूज ट्रायंगल्स टू मेजर बिग ऑब्जेक्ट. त्यांनी शिकवलं की कशा प्रकारे ट्रायंगल्सची मदत घेऊन ते बिग ऑब्जेक्ट्स म्हणजे मोठ्या वस्तूंना मोजू शकतात. ही मेजर्ड अ डिफाईन्ड डिस्टन्स फ्रॉम द ट्रंक. त्यांनी कॅल्क्युलेटेड अँगल्स युजिंग सेव्हरल मेजर्ड रॉक्स. त्यांनी मेजर्ड डिफाईन्ड डिस्टन्स फ्रॉम द ट्रंकपासून एक ठराविक अंतर मोजलं. त्यानंतर त्यांनी अँगल्स कॅल्क्युलेट केले काही मेजर्ड रॉड वापरून आणि डिटरमायनिंग दॅट द लोएस्ट ब्रांच वॉज 30 feet ऑफ द ग्राउंड. आणि मग त्यांनी शोधून काढलं की जी लोएस्ट ब्रांच होती त्या झाडाची ती 30 feet
ग्राउंडपासून जमिनीपासून 30 फीट उंचावर होती. द मेन नॉटेड रोप्स ॲट सर्टन इंटरवल्स अँड अटॅच पीसेस ऑफ बॅम्बू इन ईच नॉट. मग जे माणसं होते त्यांनी ज्या रोप्स होत्या म्हणजे जे दोऱ्या होत्या त्यांनी आणलेल्या त्यामध्ये सर्टन इंटरवल्सवर काही ठिकाणी ठराविक इंटरवल्सवर त्यांनी नॉट्स म्हणजे गाठी पाडल्या आणि त्यामध्ये बांबू अडकवले. दस दे क्रिएटेड देअर लॅडर. अशा प्रकारे त्यांनी लॅडर म्हणजे शिडीसुद्धा बनवली. फादर रिटर्न टू द बीच अँड कलेक्टेड ड्रिफ्टवूड थिंकिंग इट वूड बी परफेक्ट टू बिल्ड अ स्लेज ऑन रनर्स रॅदर दॅन व्हील्स. फादर जे होते ते पुन्हा बीचवर गेले. त्यात बीचमधून त्यांनी ड्रिफ्टवूड जे आहे ते कलेक्ट करून आणले. ड्रिफ्टवूड म्हणजे असे लाकडं जे समुद्रामध्ये वाहून आलेले आहेत. थिंकिंग इट वूड बी परफेक्ट टू बिल्ड अ स्लेज. त्यांनी ठरवलं की आपण एखादी स्लेज बांधूया ऑन रनर्स रॅदर दॅन व्हील्स. स्लेज एक प्रकारचं वाहन आहे जे त्यांनी रनर्सवर बनवलं, नॉट व्हील्स. म्हणजे एक घसरडं जसं तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्ही जर इंटरनेटवर सर्च केलं तर तुम्हाला फोटो मिळून जाईल स्लेजचा. तर अशा प्रकारे स्लेजसुद्धा त्यांनी बनवली. लॅटर दे यूज्ड इट टू ट्रान्सपोर्ट मटेरियल. आणि मग नंतर त्यांनी त्या स्लेजचा यूज मटेरियल ट्रान्सपोर्ट करायसाठी केला. Meanwhile, Elizabeth announced that the garden she had been tending was producing healthy plant. मग हे सर्व सुरू असताना ते जेव्हा नवीन घर बांधत होते तेव्हा मध्यंतरी एलिझाबेथसुद्धा आपलं गार्डनमध्ये काम करत होती. आणि मग तिने अनाऊन्स केलं की तिचे जे गार्डन होतं त्यामध्ये हेल्दी प्लांट्स ग्रो होत आहेत, ज्यामध्ये कॉर्न, melons, pumpkins and cucumbers were already growing. कॉर्न, मेलन, पंपकिन, कुकुंबर, काकडी अशा प्रकारे विविध प्लांट तिच्या त्या गार्डनमध्ये ग्रो होत होते. द नेक्स्ट डे ओनली द फादर अँड द फ्रीज ट्रॅव्हल टू द वुड्स एक्सप्लोरिंग अँड फाइंडिंग सच एक्झॉटिक प्लांट्स ॲज वन विथ वॅक्सी फ्रूट. दुसऱ्या दिवशी मग फादर आणि फ्रीज दोघेच जंगलामध्ये वुड्समध्ये गेले. ते एक्सप्लोअर करत होते एखादं असं एक्झॉटिक प्लांट. एक्झॉटिक म्हणजे नवीन, त्यांना माहिती नसलेलं. एक्सप्लोअर म्हणजे शोधणे. तर असं नवीन प्लांट शोधत होते ज्याचं वॅक्सी फ्रूट असलं पाहिजे, म्हणजे एक मेन असलं पाहिजे त्याच्या फ्रूटमध्ये. फ्रॉम विच कॅन्डल्स कुड बी मेड, ज्यापासून कॅन्डल बनवू शकतात. फ्रीज डिस्कवर्ड अ ट्री एक्सक्युडिंग अ रबरी सॅप. फ्रीजला एक असं झाड सापडलं ज्याच्यामधून एक्सक्युडिंग म्हणजे बाहेर पडणे, रबरी सॅप, ते एक रबरी द्रव्य बाहेर पडत होतं. फ्रॉम विच हिज फादर क्लेम दॅट दे कुड मेक बूट्स, ज्यातून मग त्याचे वडील म्हणाले की यापासून आपण बूट तयार करू शकतो. अशा प्रकारे रॉबिन्सन फॅमिली इथे ॲडजस्ट व्हायचा प्रयत्न करत होती आणि नेचरमध्ये ज्या वस्तू सापडतात त्यांचा वापर करून त्यांच्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू बनवण्याचा ते प्रयत्न करत होते. थिंकिंग अहेड ऑफ नेक्स्ट विंटर, फादर डिसाइडेड टू क्रिएट अ प्लेस सेफ फ्रॉम द एलिमेंट्स, अ स्ट्रॉंग स्टोरेज स्पॉट टू प्रोटेक्ट देमसेल्फ अँड देअर बिलॉंगिंग. सो पुढे येणारा जो विंटर होतं, विंटर म्हणजे काय, थंडी. तर थंडीचा विचार करून जे फादर होते म्हणजे विल्यम, त्यांनी डिसाईड केलं की ते एक नवीन प्लेस क्रिएट करतील, म्हणजे एक नवीन जागा शोधतील किंवा बनवतील. सेफ फ्रॉम ऑल एलिमेंट्स, सर्व घटकांपासून जी सेफ असेल. अ स्ट्रॉंग स्टोरेज स्पॉट टू प्रोटेक्ट देमसेल्फ अँड देअर बिलॉंगिंग. तो एक स्ट्रॉंग स्टोरेज स्पॉट असेल म्हणजे जिथे ते आपले बिलॉंगिंग्स म्हणजे वस्तू आणि त्यांना स्वतःनासुद्धा प्रोटेक्ट करू शकतील. तर असं एखादं घर बनवावं असं फादरच्या मनात विचार आला. फ्रीज केम अप विथ द आयडिया ऑफ अ केव. त्यावर फ्रीज म्हणाला की आपण एखादी केव्ह बनवूया. केव्ह म्हणजे काय, तर गुहा. नॉट फाइंडिंग वन, दे थॉट ऑफ कार्विंग आउट देअर ओन केव्ह इन द रॉक्स अव्युटिंग देअर कॅम्पिंग साईट. सो त्यांनी ठरवलं की आपण एक नवीन गुहा शोधायची नाही, तर त्यांची जी साईट होती, त्यांचं जे सध्याचा कॅम्प होता त्याला लागूनच, अब्युटिंग म्हणजे त्याला लागूनच जे दगडं होते त्या दगडावर स्वतः आपण एक गुहा म्हणजे एखादं केव्ह कार्व करायची, कोरायची, असं त्यांनी ठरवलं. ऑन द स्मूथ फेस ऑफ द रॉक, फादर मार्क द डायमेन्शन्स ऑफ अन ओपनिंग अँड दे पिक्ड अवे ॲट द हार्ड सरफेस विथ देअर ॲक्सेस, चिझल्स, हॅमर्स अँड शॉवेल्स. अशा प्रकारे फादर जे होते त्यांनी स्मूथ सरफेसवर डायमेन्शन मार्क केल्या, ज्यामध्ये ओपनिंगसाठी त्यांनी जागा आखल्या आणि ते सर्वजण ॲक्सेस, चिझल, हॅमर आणि शॉवेल्स म्हणजे छाननी हातोडा वगैरे सर्व अवजार घेऊन कामाला लागले. ओव्हर द नेक्स्ट सेव्हरल डेज द फॅमिली कट विंडो इन द रॉक टू अलाव फॉर क्रॉस करंट ऑफ एअर अँड फॉर सनलाईट टू एंटर द केव्ह. पुढच्या काही दिवसात जी फॅमिली होती त्यांनी त्या
केवमध्ये विंडोज म्हणजे खिडक्या कोरल्या, जेणेकरून हवेचा आणि सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाशाचा क्रॉस करंट म्हणजे हवा खेळती राहील, सूर्यप्रकाश केवमध्ये येत राहील, अशा प्रकारे त्यांनी त्या खिडक्या बनवल्या. When they had finished, they had 4 rooms, complete with fireplace. They now had a new winter home. जेव्हा त्यांचं काम पूर्ण झालं तेव्हा त्यांच्याकडे 4 खोल्या होत्या आणि त्याच्यामध्ये फायरप्लेससुद्धा होती. अशा प्रकारे एक नवीन घर विंटरसाठी स्पेशली त्यांनी बनवलेलं होतं. Because of the low light, the cave house they had built felt oppressive. But बिकॉज ऑफ लो लाईट म्हणजे अतिशय कमी प्रकाश येत असल्यामुळे जे केव्ह हाऊस त्यांनी बिल्ड केलं होतं ते ऑप्रेसिव्ह वाटत होतं, म्हणजे अनकम्फर्टेबल वाटत होतं. टू रेमेडी दिस फादर अँड जॅक रिग्ड अप अ न्यू लाईट. त्यासाठी मग त्यावर उपाय म्हणून फादर आणि जॅक यांनी एक नवीन लाईट शोधून काढला. दे फाउंड अ बॅम्बू पोल दॅट वुड रीच फ्रॉम द फ्लोअर टू द सिलिंग. त्यांनी एक बांबू पोल शोधला जो जवळपास खालील म्हणजे फ्लोअरपासून तर सिलिंगपर्यंत एवढा उंच होता. Then after securing it, Jack climbed on the top of the pole and hung a large oil lamp that they had rescued from the ship. आणि त्यावर चढल्यानंतर त्या बांबूवर चढल्यानंतर जॅकने जो एक ऑइल लॅम्प त्यांनी जहाजामधून वाचवून आणलेला होता तो मोठाच्या मोठा ऑइल लॅम्प तिथे लटकवला. अशा प्रकारे त्यांनी त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व केला. One day they found that one of the family's huts had been completely destroyed and the cultivated fields around it had been trampled and ruined. एक दिवस त्यांच्या लक्षात आलं की जी फॅमिलीची वन ऑफ द हट होती, हट म्हणजे झोपडी, ती कम्प्लिटली डिस्ट्रॉय करण्यात आली होती आणि जे कल्टिवेटेड फील्ड्स होते म्हणजे जे त्यांनी शेती करायसाठी ज्यांचे जे शेतं होते ते सुद्धा ट्रॅम्पल्ड अँड रून्ड म्हणजे चुरडल्या गेले होते आणि पूर्णपणे डिस्ट्रॉय करण्यात आलेले होते. देअर वेअर ह्यूज फुटमार्क्स एव्हरीवेअर आणि सगळीकडे मोठमोठे पावलांच्या खुणा दिसत होत्या. फादर सॉ मॅसिव्ह डॅमेज टू ट्रीज ॲज वेल ॲज मेनी ह्यूज फुटप्रिंट्स. फादरने बघितलं की सर्व मोठमोठ्या झाडांना मॅसिव्ह डॅमेज म्हणजे अतिशय हानी पोचलेली आहे आणि सगळीकडे मोठे पावलांचे खुणा आहेत. विच ही आयडेंटिफाईड ॲज बिलॉंगिंग टू ॲन एलिफंट हर्ड. आणि मग फादरने आयडेंटिफाय केलं की हे नक्कीच एलिफंट हर्ड म्हणजे हत्तींच्या कळपाचं काम असावं. The next morning, the family began to design a new defense to discourage all wild animals from entering their cultivated lands. पुढच्या सकाळी मग जी फॅमिली होती त्यांनी आता एक नवीन डिफेन्स डिझाईन करणं सुरू केलं. डिफेन्स म्हणजे काय तर सुरक्षा. टू डिस्करेज ऑल वाईल्ड ॲनिमल्स. तर सर्व जे वाईल्ड ॲनिमल्स जे त्यांच्या कल्टिवेटेड लँड्समध्ये शेतीमध्ये प्रवेश करत होते त्यांना डिस्करेज करायसाठी. दे ऑल्सो फायनलाइज्ड देअर आयडियाज अबाउट न्यू रेसिडन्स. त्यांनी आता एक नवीन घराची आयडियासुद्धा फायनलाइज केली. Rather than building a house on slates, which the elephants could knock down easily, they would use 4 strong trees growing in a square near one another as the foundation. So स्लेट्सवर घर बांधल्यापेक्षा, स्लेट्स म्हणजे काय तर पिलर्सवर घर बांधल्यापेक्षा जे एलिफंट्स इझिली नॉकडाऊन म्हणजे पाडू शकले असते, त्यांनी विचार केला की ते 4 स्ट्रॉंग ट्रीज म्हणजे 4 मोठमोठे झाडं जे स्क्वेअरमध्ये ग्रो होत आहेत त्यांना फाउंडेशन म्हणून वापरतील आणि त्याच्यावर घर बांधतील. The trees were of equal size, approximately 12 feet apart. सर्व झाडं इक्वल साईजचे होते, जवळपास 12 फीट एकमेकाच्या अंतरावर होते. Thus they built another safe home. अशा प्रकारे त्यांनी एक अजून सेफ होम म्हणजे सुरक्षित घर निर्माण केलं. 10 years passed and the young boys were now young men. अशा प्रकारे 10 वर्ष निघून गेले. जे यंग तरुण मुलं होते आता ते यंग मेन्स म्हणजे चांगले तरुण माणसं झाले. अँड देअर पॅरेंट्स वेअर व्हेरी प्राऊड. आणि त्यांचे आईवडीलसुद्धा त्यांच्यावर खूप गर्व करत होते. दे कॉल्ड द आयलँड न्यू स्वित्झर्लंड. आणि त्यांनी त्या आयलँडचं नाव न्यू स्वित्झर्लंड असं ठेवलं. मेनी ॲडव्हेंचर्स ऑफ कर्ड ओव्हर द इयर्स. अशा प्रकारे मधल्या बऱ्याच वर्षात अनेक ॲडव्हेंचर्स तिथे घडले. ऑन द शोअर ऑफ अनदर आयलँड फ्रिज हॅड नॉक डाऊन द अल्बट्रॉस विच वॉज थ्रेटनिंग टू अटॅक हिम अँड फाउंड अ रॅग टाईड टू इट्स लार्ज बर्ड्स लेग. सो आयलँडच्या एका अनदर शोअरवर एका किनाऱ्यावर फ्रिजने एक अल्बट्रॉस म्हणजे एक मोठा समुद्र पक्षी त्याला पाडलं आणि तो त्याच्यावर अटॅक करायसाठी त्याला थ्रेटन करत होता, म्हणजे तो फ्रिजवर अटॅक करायचा प्रयत्न करत होता. आणि मग जेव्हा त्याला पाडलं त्या पक्षाला तेव्हा फ्रिजला त्या पक्षाच्या पायाला एक रॅग म्हणजे कपडाचा तुकडा बांधलेला दिसला. On the rag was a message that an English woman had been stranded on the smoking rock.
सो त्याच्यावर एक मेसेज होता ज्यावर असं लिहिलेलं होतं की एक इंग्लिश वुमन ही एका स्मोकिंग रॉकवर अडकलेली आहे. फ्रीज हॅड नो आयडिया हाऊ ओल्ड द मेसेज वॉज. आता फ्रीजला तर काही आयडिया नव्हती की तो मेसेज किती जुना असणार. हिज फादर सजेस्टेड दॅट स्मोकिंग रॉक साऊंड लाईक अ रेफरन्स टू वोल्कॅनो. त्याचे वडील त्यांनी सजेस्ट केलं की स्मोकिंग रॉकचा तर अर्थ इथे एखाद्या वोल्कॅनोसारखा म्हणजे ज्वालामुखीसारखा वाटतो. सिन्स देअर वेअर नो वोल्कॅनोज इन द विसिनिटी द बर्ड माइट हॅव कम फ्रॉम हंड्रेड्स ऑफ माइल्स अवे. वडील म्हणाले की आजूबाजूला तर कुठलंही वॉल्कॅनो नाही. विसिनिटी मीन्स परिसर. आजूबाजूच्या परिसरात कुठलंही वॉल्कॅनो नसल्यामुळे कदाचित तो पक्षी 100 माइल्स म्हणजे खूप दुरून आलेला असणार. हावेवर फ्रीज फेल्ट दॅट समवन नीडेड हिज हेल्प. तरीही फ्रीजला वाटलं की कोणाला तरी त्याच्या मदतीची गरज आहे. अँड ही वॉज डिटरमाइंड टू डू हिज बेस्ट टू फाइंड द सेंडर. आणि त्याने ठरवलं होतं की ज्याने कोणे हा मेसेज पाठवला असणार त्याला तो शोधून काढणार. बिफोर रिटर्निंग होम ही हॅड रिटर्न हिज ओन नोट ऑन द रॅक, retied it to the albatross lake and had watched the bird fly off. सो घरी परतायच्या आधी त्याने त्या अल्बट्रॉसच्या पायाला एक दुसरी रॅग म्हणजे दुसऱ्या कपड्याचा तुकडा बांधला आणि त्याच्यावर स्वतःचा मेसेज लिहिला आणि तिला त्या अल्बट्रॉसच्या पायाला बांधून त्याने त्या अल्बट्रॉसला उडून दिलं आणि लक्ष ठेवलं की तो कुठल्या दिशेला जात आहे. द नोट टोल्ड हुएवर रिसिव्ड इट. त्या नोटवर फ्रीजने लिहिलं होतं, डू नॉट डिस्पेअर, हेल्प इज नियर. डू नॉट डिस्पेअर म्हणजे निराश होऊ नका, हेल्प इज नियर मदत लवकरच पोहोचणार आहे असा मेसेज फ्रीजने लिहिला होता. फ्रीज देन सक्सेसफुली रेस्क्यूड द यंग वुमन जेनी मॉन्ट्रॉस. त्यानंतर फ्रीज तिला त्या जिने मेसेज पाठवला होता तिला शोधायला गेला आणि तो सक्सेसफुलसुद्धा ठरला. त्यांनी जेनी मॉन्ट्रॉस नावाच्या एका यंग वुमनला वाचवलं. दो शाय ॲट फर्स्ट सून शी गॉट यूज टू लिव्हिंग विथ द रॉबिन्सन फॅमिली. सो जेनी ही आधी तर खूप शाय होती, आधी तुला खूप लाज वाटायची त्या सर्वांमध्ये, खूप लाजायची ती. बट नंतर ती रॉबिन्सन फॅमिलीचाच एक भाग बनली, त्यांच्यासोबत राहायला शिकली. वन डे दे सॉ अ शिप विच हॅड लेड अँकर. एक दिवस त्यांना दिसलं की एक शिप त्यांच्या आयलँडवर आलेली आहे, तिथे त्याने अँकर टाकलेलं आहे म्हणजे थांबलेली आहे. अँड एनकॅम्पमेंट हॅड बीन सेट अप ऑन वन ऑफ द स्मॉलर आयलँड. आणि त्या एका स्मॉल आयलँडवर त्यांनी कॅम्पसुद्धा सेट केलेला होता त्या शिपमधल्या लोकांनी. आफ्टर चेकिंग द पीपल थ्रू देअर स्पाय ग्लास, फ्रीज अँड हिज फादर डिसाइडेड टू अनाऊन्स देमसेल्फ आफ्टर दे हॅड रिटर्न होम अँड क्लीन्ड इट अप. सो जेव्हा त्यांनी म्हणजे फ्रीज आणि त्याचे वडील जे होते त्यांनी दुरूनच स्पाय ग्लासनी त्या लोकांना चेक केलं की ते लोक कोण आहेत. चेक केल्यानंतर मग फ्रीज आणि त्याच्या फादरने ठरवलं की ते दोघंही त्या लोकांकडे त्यांना भेटायला जातील आणि स्वतःला त्यांच्यापुढे प्रकट करतील किंवा त्यांच्यापुढे ॲक्च्युली त्याला ओळख करून घेतील त्या लोकांसोबत. ते घरी आले, त्यांनी स्वतःला क्लीन केलं. दे डिड नॉट वॉन्ट द क्रिओ टू थिंक दे वेअर सॅवेजेस. कारण त्यांची अशी इच्छा होती की त्या समोरच्या लोकांना असं नको वाटायला की ते सॅवेजेस आहेत म्हणजे आदिवासी आहेत एक प्रकारे, असं वाटायला नको. तर अशा प्रकारे त्यांनी चांगले कपडे वगैरे घातले, स्वतःला क्लीन केलं. द नेक्स्ट डे फ्रीज अँड हिज फादर मेट द कॅप्टन अँड टोल्ड हिम देअर ओन हिस्ट्री ॲज वेल एज जेनीज. दुसऱ्या दिवशी मग फ्रीज आणि फादर त्या लोकांना भेटायला गेले. तिथे ते कॅप्टनला भेटले आणि त्यांनी स्वतःची हिस्ट्री आणि ॲज वेल एज जेनीची हिस्ट्री की जेनी तिथं कशी पोहोचली सर्व ते कॅप्टनला सांगितलं. टू एव्हरीवन्स सरप्राईज इट हॅड बीन जेनीज फादर हू हॅड इन्स्पायर्ड द कॅप्टन्स सर्च. सर्वांना ऐकून आश्चर्य वाटलं की ॲक्च्युलीमध्ये जेनीचे जे फादर होते त्यांनीच तिला शोधायसाठी त्या प्रवाशांना त्या कॅप्टनला आणि त्याच्या शिपला पाठवलेलं होतं. ही बिलीव्ड हिज डॉटर वॉज स्टील अलाइव्ह आफ्टर 3 years. कारण तिच्या वडिलांना विश्वास होता की 3 वर्षानंतरही त्यांची मुलगी जिवंत असणार. द कॅप्टन हॅड डिसाइडेड टू अटेम्प्ट टू फाइंड हर. आणि कॅप्टनने सुद्धा मग तिला शोधायचा प्रयत्न करायचं ठरवलं होतं आणि म्हणून ते तिला शोधायला निघालेले होते. विथ अ बस्ट ऑफ सेलिब्रेशन द फॅमिली, पॅसेंजर्स अँड क्रू ऑफ ब्रिटिश वेसल हेडेड टुवर्ड्स न्यू स्वित्झर्लंड. अशा प्रकारे सेलिब्रेशन म्हणजे साजरं करत ती फॅमिली, पॅसेंजर्स आणि त्या ब्रिटिश वेसल म्हणजे ब्रिटिश जहाजातील क्रू सर्व लोक आता न्यू स्वित्झर्लंडकडे निघाली. एव्हरीवन वॉज अमेज्ड बाय द प्रॉस्पेरिटी अँड गुड हेल्थ ऑफ द सर्वायवर्स. सर्वांना पाहून आश्चर्य वाटलं की इतके वर्ष झाले त्या निर्मनुष्य बेटावर राहिल्यानंतरही रॉबिन्सन फॅमिली किती प्रॉस्पर होती, म्हणजे किती त्यांच्याकडे वेल्थ होती, चांगलं भरभराट होतं, वैभव होतं आणि गुड हेल्थ म्हणजे त्यांच्या सर्वांच्या तब्येतसुद्धा चांगल्या होत्या. ते बघून सर्वांना आश्चर्य वाटलं. ॲज द डे एंडेड द फादर रिअलाइज दॅट
डिसिजन्स मस्ट बी मेड अबाउट हू वॉन्टेड टू स्टे ऑन द आयलँड ऑर रिटर्न विथ द शिप. त्या दिवशी जेव्हा दिवस संपला तेव्हा जे फादर होते त्यांना असं लक्षात त्यांनी रिअलाईज केलं की आता डिसिजन घ्यायची वेळ आलेली आहे, निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे की कोणाला त्या आयलँडवर थांबायचं आहे आणि कोणाला शिपसोबत वापस जायचं आहे. एलिझाबेथ अँड हर हजबंड डिड नॉट विश टू लिव्ह एनिवेअर बट ऑन द आयलँड. एलिझाबेथ आणि तिचे पती म्हणजे विल्यम यांना आयलँड सोडून कुठेही जायची इच्छा नव्हती. दे हॅड बीन देअर फॉर सो लॉंग अँड हॅड ग्रोन यूज टू देअर लाईफ. कारण ते तिथे बरेच वर्षापासून आता राहत होते, त्यांना तिथल्या जीवनाची सवय झालेली होती. जेनी आस्क्ड इफ एनीवन वुड सपोर्ट हर रिटर्न टू इंग्लंड. मग जेनीने विचारलं की कोणी तिच्यासोबत इंग्लंडला येणार का. फ्रीज वॉज द फर्स्ट टू रिस्पॉन्ड. आणि त्यावर फ्रीजने रिस्पॉन्ड केलं, म्हणजे फ्रीज तिच्यासोबत जायला तयार झाला. ही ऑफर्ड चिअर्स फॉर अस हू वेअर गोइंग टू युरोप. अर्नेस्ट ऑन द अदर हँड वॉन्टेड टू स्टे ऑन द आयलँड. जॅक ऑल्सो डिसाइडेड टू स्टे बॅक. फ्रान्स द यंगेस्ट बॉय डिसाइडेड टू जॉईन फ्रीज इन लिव्हिंग. सो जो अर्नेस्ट होता आणि दुसऱ्या नंबरचा अर्नेस्ट आणि तिसऱ्या नंबरचा जॅक यांनी ठरवलं की ते आईवडिलांसोबत तिथेच आयलँडवर राहतील. पण सगळ्यात छोटा जो होता फ्रान्स, जो सगळ्यात यंगेस्ट होता, त्याने ठरवलं की तो फ्रीजसोबत जाईल. फ्रान्स वॉन्टेड अ चान्स टू रिसीव्ह अन अकॅडमिक एज्युकेशन. कारण त्याला अकॅडमिक एज्युकेशन घ्यायची इच्छा होती. बिफोर फ्रीज लेफ्ट ही टोल्ड हिज पॅरेंट्स ऑफ हिज लव्ह फॉर जेनी अँड हिज विश टू मॅरी हर. निघायच्या आधी फ्रीजने आपल्या पॅरेंट्सला त्याचं जेनीवर असलेलं प्रेम हे सांगितलं आणि त्याची इच्छासुद्धा सांगितली की त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे. द फादर हॅड केप्ट अ रेकॉर्ड ऑफ ऑल द ॲडव्हेंचर्स दे हॅड ऑन द आयलँड. अशा प्रकारे फादरने जेवढेही ॲडव्हेंचर, जेवढेही आव्हानं तिथं स्वीकारले होते, आव्हानात्मक परिस्थिती तिथं फेस केली होती, त्या सर्वांचा रेकॉर्ड आपल्या डायरीमध्ये ठेवला, जर्नल्समध्ये ठेवला होता. ही हँडेड ओव्हर द जर्नल्स टू द कॅप्टन टू बी पब्लिश. त्याने ते सर्व जर्नल्स कॅप्टनकडे दिले त्यांना पब्लिश करायसाठी, म्हणजे त्यांची बुक बनवून वितरित करायसाठी. देन द शिप डिपार्टेड. आणि अशा प्रकारे शिप निघून गेली. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही होती सिनॉप्सिस द स्विस फॅमिली रॉबिन्सन. आणि खूपच छान अशी ही बुक आहे. त्याची शॉर्ट समरीसुद्धा तितकीच इंटरेस्टिंग होती. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजली असणार. समजले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.